आणि आता घेणार आहात पावसासह विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। सर्वांनी फील्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापाण्याची देखील व्यवस्था करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वच विभागांना आदेश। अजित पवार मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून त्यांनी आढावा घेतला। पुण्यासह सांगली कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची चर्चा। पुण्यामधील पूरस्थितीबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग होणार याबाबत आधीच अलर्ट का केलं नाही, सुप्रिया सुळे यांचा सवाल। तर पुण्यामध्ये कालच प्रशासनानं रेड अलर्ट दिला होता। नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। पूर परिसरातील नागरिकांच्या निवाऱ्याची देखील सोय केली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक भागामध्ये कमरे इतकं पाणी साचलं। सिंहगड रोड, भिडे पूल परिसरामध्ये पाणीच पाणी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। केंद्र सरकारकडून बिहारला पूरस्थितीचा सामना करण्यासाठी 18,000 कोटी, मात्र केंद्र सरकारनं महाराष्ट्राचा पूर पाहिला नाही का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये मदत मागण्याची हिंमत नाही। संजय राऊतांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। सिंहगड रोड परिसरामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन। सिंहगड रोड, निंबजनगर, डेक्कन परिसरातील घरांना पाण्याचा वेढा। पुण्यामधील सिंहगड रोड परिसरामध्ये पूर्णपणे पाणी। सिंहगड रोड परिसरामध्ये कमरे इतकं पाणी, घरात देखील पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुण्यामधील नागरिकांना भिडे पूल, गरवारी कॉलेज परिसर, त्याचबरोबर शीतलादेवी मंदिर, होळकर पूल या परिसरामध्ये जाण्यापासून मज्जाव। प्रशासनाचा निर्णय। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, लोणावळा, लवासा, आंबेगावमध्ये देखील दमदार पाऊस। लवासा परिसरातील सर्वाधिक 417 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील नद्यांना पूर। मुसळधार पावसामुळे पुण्याच्या लवासा सिटी परिसरातील 3 बंगल्यांवर दरड कोसळली। बंगल्यामध्ये 2 जण अडकल्याची भीती। पिंपरी चिंचवड शहरातील काही भागामध्ये पवना नदीचं पाणी। पवना धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे नदीला पूर। पुणे शहर आणि भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेलीसह पिंपरी चिंचवडमध्ये जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश। रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय। पिंपरी चिंचवडमधील लाल टोपी नगरमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। नागरिकांचे मोठे हाल। पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। धरण परिसरामध्ये 100 मिलीमीटर तर घाटमाथ्यावर 200 मिलीमीटर पाऊस। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। भाटघर धरण 67% भरलं। पावसाचा जोर कायम राहिला तर पुढच्या 4 ते 5 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता। पुण्यातील पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून 3घांचा मृत्यू। अंडाभुर्जीची गाडी दुसरीकडे नेताना शॉक लागला। डेक्कन जिमखाना परिसरातील दुर्दैवी घटना। दमदार पावसामुळे पवना नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं। नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। पवना धरण साठ्यात देखील वाढ होत धरण साठा 67%वर। लोणावळ्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। 2 दिवसांमध्ये तब्बल 420 मिलीमीटर पाऊस। पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ।